एव्हरीवन, वेलकम टू कोकणातील गणपती सिरीज पार्ट 2। कोकण आणि कोकणी माणूस पाहिल्यावर कळतं की खरं सुख म्हणजे भौतिक गोष्टी नसून ते समाधान आणि साधेपणात आहे। सो काल होती हरताळिका। घरातील सर्व महिला मंडळाचा उपवास असल्यामुळे दिवसाची सुरुवात ही शहाळी फोडण्यापासून झाली। त्यानंतर डेकोरेशनची तयारी बघायला मी गेली माझ्या बाबूदादाच्या घरी। दादाच्या घरचं डेकोरेशन कंप्लीट करून आम्ही निघालो आमच्या घरी डेकोरेशन करायला। घरी पोहोचताच आमचा सोफा आला। मग आम्ही सोफा सेट करून सुरुवात केली डेकोरेशनची। पिंटरेस्ट वर 100 आयडियाज बघितल्या, इंस्टाग्रामवर 50 रील्स सेव्ह केल्या, पण शेवटी तेच पारंपरिक पडदे आणि फेरी लाईट्स। हाफ डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर काकीने आम्हाला शिकवल्या अळूच्या गाठी बनवायला, आणि इथे दीदी पण अळूच्या गाठी बनवायला शिकत आहे। त्यानंतर आम्ही हरताळकेच्या पूजेसाठी रेडी झालो। पार्वतीजींनी हा उपवास शंकरजींना प्राप्त करण्यासाठी केला होता। आम्ही पूजा कंप्लीट करून भटजींना वाण दिलं आणि नंतर आजीने ही पूजा करून घेतली। पूजा करून घरी आल्यावर दीदीने सुरुवात केली कापसाची वस्त्रमाळ बनवायला, आणि इथे आजी पण बनवत आहे। या दोघींना काम करताना बघून मी विचार केला की आपणही हातभार लावावा, आणि मी ही कापसाची वस्त्रमाळ बनवायला सुरुवात केली। आणि ही बघा दीदीने बनवलेली कंठी। त्यानंतर आम्ही दोघांनी एक रील शूट केली आणि पुन्हा सुरुवात केली गणपतीच्या डेकोरेशनला। आता फायनल डेकोरेशन आणि बाप्पाचे दर्शन हे कोकणातील गणपती सिरीज पार्ट 3 मध्ये बघायला मिळेल। तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा, आणि मला फॉलो करायला विसरू नका। ओके, बाय।